नमस्कार, मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम पटकन होणारी भरली वांगी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर भरली वांगी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो मस्त अशी फ्रेश वांगे घेतले ते. तर आता आहे ना आपल्याला इथे वांगे कट करून घ्यायचे. तर वांगे कट करताना आहे ना त्याचा देठ आहे ना अर्धाच असा कट करायचा आहे, पूर्ण देठ कट नाही करायचा आहे. आणि वांगे कापताना बाजूचे त्याचे काटेसुद्धा असे काढून घ्यायचे आणि वांग्याचे असे 4 भाग करून घ्यायचेत आपल्याला. तर असे वांग्याचे 4 भाग केल्यामुळं काय होतं, आपल्याला जो मसाला आहे तो वांग्यामध्ये असं व्यवस्थित भरता येतो. आणि कट करताना आहे ना आतमध्ये असं व्यवस्थित बघायचं, कारण भरपूर असे किडीचे सुद्धा वांगे असतात. तर वांगे कट केले की लगेचच असे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे, त्यामुळे ते असे काळे पडत नाहीत. तर अशा प्रकारे आता हे बाकीचे वांगेसुद्धा मी सर्व असे कट करून घेते. भरली वांगी करण्यासाठी काय मसाला लागतोय तो पाहूया. तर वाटण्यासाठी इथे मी अर्धा वाटी सुक्कं खोबरं आहे ते असं किसून घेतले आणि थोडे असे कोथिंबिरीचे देठ घेतलेत. एक कांदा आहे तो असा उभा कापून घेतलाय, एक गड्डी लसूण घेतलाय आणि थोडंसं आलं घेतलंय. तर आता हा सर्व मसाला आहे आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी मसाला भाजण्यासाठी आता गॅसवरती तवा तापत ठेवलाय आणि त्यावरती आता सुरुवातीला आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं भाजताना तेल वगैरे काही टाकायचं नाही, खोबरं असंच भाजून घ्यायचं. सुक्कं खोबरं असल्यामुळे तेल नाही टाकलं तरी पण असं व्यवस्थित भाजलं जातं. तर इथं खोबरं मस्त असं मी तांबूस कलरवरती भाजून घेतले, ते काढून घेते. तर खोबरं काढून झाल्यानंतर तव्यावरती थोडंसं आता मी तेल टाकून घेतले, त्यामध्ये आता कांदा भाजून घ्यायचा आहे. तर हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा तांबूस कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. तर इथे आता 2-3 मिनिट मी कांदा चांगला भाजून घेतला आहे. त्यामध्ये आता जे आपण कोथिंबीरचे देठ घेतले होते ते, लसूण, अद्रक हे सर्वच टाकून भाजून घ्यायचं आहे. तर इथे सर्व मसाला आपला मस्त असं भाजून घेतला आहे मी, तो आता थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर मग मिक्सर करूया. तर इथे मी आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हा सर्व मसाला आता टाकून घेते. तर आता इथे सर्व भाजलेला मसाला मिक्सरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आता काही बाकीचे आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. तर पाव चमचा हळद घातली मी, धना पावडर आणि घरगुती मसाला आहे हा मालवणी मसाला आहे तो 2 चमचे घातला आहे. तर मसाले घातल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला वांग्याच्या भाजीला किती मीठ लागणार आहे ते आत्ताच सर्व असं घालून घ्यायचं. तर मीठ घातल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता मी सर्व मसाला आता वाटून घेतला आहे मिक्सरला, असा बारीकच वाटून घ्यायचा. तर मसाला भरण्या अगोदर काय करायचं, वांग्यामध्ये आहे ना मीठ भरून घ्यायचं, त्यामुळे वांगी मस्त अशी चवीला लागतात, बिलकुल अशी आळणी वगैरे लागत नाही आणि व्यवस्थित शिजतात. तर आता मीठ भरून झालं आहे आपलं, त्यामध्ये हा वाटलेला मसाला आहे तो भरायचा आहे. तर व्यवस्थित असं बोटांनी वांग्यांमध्ये पूर्ण असं दाबून मसाला भरून घ्यायचा. तर अशा प्रकारे मी आता हे सर्व वांगे कापलेले आहेत आपले त्यामध्ये मसाला भरून घेते. तर इथे आता वांग्यांमध्ये सर्व मसाला आपला भरून झाला आहे आणि एवढा असा मसाला आता शिल्लक आहे. तर लगेचच वांग्याच्या भाजीला फोडणी करून घेऊया. तर इथे आता एक पॅन तापत ठेवला आहे, त्यामध्ये आता 3-4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे आता तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये आता जो आपला वांग्यामध्ये भरून शिल्लक राहिलेला मसाला आहे तो टाकायचा आहे. तर इथे मी आता सर्व मसाला असा कढईमध्ये टाकून घेतला आहे आणि तो तेलामध्ये आता व्यवस्थित असा 1-2 मिनिट आहे ना परतून घ्यायचा आहे. तर इथे मसाला मी आता 1-2 मिनिट व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घेतला आहे. त्यामध्ये आता काही मसाले घालायचे आहेत आपल्याला. परत इथे मी पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, त्यामुळे कलर छान येतो. आता त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. तर इथे सर्व सुके मसाले घालून झाल्यानंतर व्यवस्थित आता ते परतून घ्यायचे. तर इथे सर्व मसाले आता मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत. तर आता ते तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे, पण मसाला खाली लागू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. असं पाणी घातल्यामुळे मसाला बिलकुल असा कढईला खाली लागत नाही आणि व्यवस्थित असा शिजला जातो. आता हा सर्व मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त असं मी 1-2 मिनिट हा मसाला परतून घेतला आहे, मस्त तेल सुटले. तर आता त्यामध्ये वांगे घालायचे आहेत. तर इथे आता सर्व वांगे मी टाकून घेतलेत कढईमध्ये. तर वांगे टाकल्यानंतर उलटणीच्या साहाय्याने जो आपला मसाला आहे त्यामध्ये व्यवस्थित ही वांगे सर्व मिक्स करून घ्यायचे. 1 मिनिटभर मी हे सर्व वांगे मसाल्यामध्ये परतून घेतलेत, व्यवस्थित असे मिक्स करून घेतले. आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकून घेतलं
आणि ते आता वांग्यांमध्ये टाकले. तर पाणी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाला वांग्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे. तर इथे मी आता आज वांग्याची भाजी खूप अशी पातळ नाही करणार, थोडी अशी लपथपीतच करणार आहे. त्यामुळे किती पाणी टाकायचं आहे तेवढं असं टाकून घ्यायचं. आणि तुम्हाला खूप अशी पातळ भाजी करायची असेल तर अजून थोडं जास्त पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल. पाणी टाकून झाल्यानंतर आता वांग्याच्या भाजीला मस्त अशी उकळी आली आहे. तर उकळी आल्यानंतर 1-2 मिनटानंतर मी आता गॅस स्लो केला आहे आणि त्यावरती आता झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून आता 5 ते 6 मिनिट ही वांग्याची भाजी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता वांग्याच्या भाजीला मस्त अशी तरी आली आहे. आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं परत मी. आणि वांगे शिजलेत की नाही ते पाहूया. व्यवस्थित वांगे एकदम मस्त शिजलेत. तर असेच वांगे शिजवून घ्यायचे. खूप वांग्यांचा गाळसुद्धा नाही झाला पाहिजे, नाही तर मग ते व्यवस्थित लागत नाही. ते इथे आपली तयारी आता चमचमीत भरली वांगी. तर मी गॅस बंद केला आहे. आणि तुम्ही बघू शकता ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी दाटसर झाली आहे आणि कलर पण अप्रतिम आला आहे. तर इथे आपली तयारीत भरली वांगी. त्यावरती आता मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि सर्व करूया. तर इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती मस्त अशी दाटसर झाली आहे. पाहता क्षणी अशी कुणालाही खावी वाटेल अशीच मस्त झालीत आपली भरली वांगी. तर अशा पद्धतीने तुम्ही भरली वांगी करून बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही. खूप टेस्टला सुद्धा छान होतात. आणि ही भरली वांगी तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती किंवा भात याबरोबर सुद्धा खाऊ शकता. छानच लागतात. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.